सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत असताना शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील निकालानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रभागातील निवडणूक केवळ राजकीय संघर्षामुळे नव्हे तर त्याआधी घडलेल्या एका अत्यंत खळबळजनक आणि हिंसक घटनेमुळे मोठ्या चर्चेत राहिली होती. त्यामुळे मतदानाच्या दिवसापासून या प्रभागाला निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आणि तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणामुळे हा प्रभाग राज्यभर चर्चेत आला होता. या प्रकरणात मनसेकडून भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांचे पुत्र डॉक्टर किरण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचा पॅनल बिनविरोध व्हावा यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी केला होता. सरवदे यांच्या हत्येनंतर मनसेकडून आरोपाची धार अधिक तीव्र झाली होती. अशा या संवेदनशील आणि तणावपूर्ण पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पक्षानं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. प्रभाग क्रमांक 2 मधील 4ही जागांवर भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय. भाजपकडून विजयी ठरलेल्या उमेदवारांमध्ये डॉक्टर किरण विजयकुमार देशमुख, कल्पना कारभारी, नारायण बनसोडे आणि शालन शिंदे यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे शालन शिंदे या हत्येच्या आरोपाखाली कायदेशीर कारवाईला सामोरे जात असतानाही मतदारांनी त्यांना स्पष्ट कौल दिलाय. मनसे पदाधिकाऱ्यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपनं मिळवलेला विजय अनेक प्रश्न उपस्थित करणारा असून स्थानिक राजकारणात भाजपची पकड पुन्हा एकदा भक्कम झाल्याचं निकालातून स्पष्ट दिसून येतं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.